तर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील लहानपणी मनाच्या श्लोकांचा परिणाम होता असं पेडणेकरांनी म्हटलं। शाळांमध्ये मनाचे श्लोक घेण्याला विरोध करण्याची गरज नाही असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान मनाच्या श्लोकाऐवजी भारताच्या संविधानाचं पठण करावं अशी MIMची मागणी आहे। समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत। खरं म्हणजे मला आता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय। खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही। संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिला गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूत आणि विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं।